यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती. आर्थिक चणचणीमुळे योजना लवकरच बंद होण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी. अंतिम प्रभाग आराखडा बीएमसीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध. राज ठाकरेंनी बोलावली मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक. सकाळी 11 वाजता शिवतीर्थावरती खलबतं होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा. नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरती लढण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एकला चलोचा नारा. राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे पंढरपुरात कार्तिकी एकादशीची पूजा कोण करणार? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे मोठा पेच. विधी आणि न्याय विभागाकडे समितीची धाव. एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आज मोर्चा काढणार. तर गोंदियामध्ये सुद्धा आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गामधील आरक्षणाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरोधामधल्या याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. 2 सप्टेंबरचा जीआर निर्णय हा रद्द करण्याची मागणी. कोल्ड्रिप सिरपच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये देखील बंदी. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा मोठा निर्णय. इतर राज्यामध्ये कोल्ड्रिपमुळे काही बालकं दगावल्यामुळे महाराष्ट्रातही बंदी. बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज प्रकरणामध्ये नशेत आढळलेले न्यायाधीश अखेर सेवेतून बडतर्फ. इतर आरोपींप्रमाणे इरफान शेख यांना अटक का नाही असाही प्रश्न. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होणार. संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. परभणीमध्ये पहाटेपासून पावसाचं पुन्हा एकदा थैमान. शेतशिवारामध्ये पाणी. काढून ठेवलेलं सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. नांदेडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा कहर. भूस्खलन आणि पुरामध्ये आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू. शेकडो पर्यटक देखील अडकले. तर भारताच्या सीमावर्ती भागांना पुराचा धोका. महिला वनडे विश्वचषकामध्ये भारताची पाकिस्तानवर 88 धावांनी मात. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं पाकच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करणं टाळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.